कोल्हापुरातील पन्हाळगडा शेजारी असलेल्या पावनगडावर अनधिकृत मदरसा असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात होती आणि या सगळ्याची खातरजमा केल्यानंतर आता हा अनधिकृत मदरसा जो आहे तो पाडण्यात आल्याची माहिती आहे ती समोर येते। आता मी आहे पन्हाळगडावरून पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। खरं तर काल सायंकाळी या मदरशामध्ये जी काही मुलं होती त्यांना अन्यत्र शिफ्ट करण्यात आलं आणि त्यानंतर काल रात्री या सगळ्या पाडकामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती समोर येते आणि अगदी काही वेळापूर्वी सगळं पाडकाम आहे ते पूर्ण झालेलं आहे। आपण बघतोय की पाडकामासाठी जी वाहनं आहेत ती वगळता कोणालाही येथून पुढे प्रवेश आहे तो दिला जात नाही। प्रचंड गुप्तता या सगळ्या कारवाईच्या संदर्भात पोलिसांकडून असेल किंवा जिल्हा प्रशासनाकडून पाळण्यात आलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय हे सगळं मदरसा जो होता तो पाडल्याची माहिती आता समोर येते। खरं तर पन्हाळगडाला एवढंच महत्त्व या सगळ्या पावनगडाला देखील आहे, कारण पन्हाळगडावर शत्रूकडून हल्ला केला जाऊ नये यासाठी हा पावनगड आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतलेला होता। मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हा मदरसा होता। गेल्या काही वर्षात यावर तक्रारी झाल्यानंतर हा मदरसा बंद देखील करण्यात आलेला होता। मात्र नंतर पुन्हा हा मदरसा पूर्ववत सुरू झाला। काही मुलांना त्या ठिकाणी शिक्षण देखील दिलं जात होतं आणि त्यानंतर याच सगळ्या प्रकाराला हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या काही वर्षापासून आक्षेप घेतलेला होता आणि त्यामुळेच ह्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचा वाढता विरोध लक्षात घेता आता जिल्हा प्रशासनानं हा सगळा मदरसा जो आहे तो पाडल्याची माहिती देखील समोर येते। आपण बघतोय ही सगळी पाडकामाची जरी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असली तरी अजूनही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठी खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आणि त्यासाठी पावनगडाकडे जाणारा सगळा रस्ता जो आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात असल्याची माहिती किंवा तसे दृश्य आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, पावनगड, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।